लाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज ठरणार। दिल्लीत अमित शहांसोबत बैठक, अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीसही दिल्लीत, एकनाथ शिंदेही दिल्लीसाठी रवाना। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डांचीही बैठक। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार भाजप नेत्यांची बैठक। एकनाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए इनडायरेक्ट सपोर्ट ही किया, हमने भी इनडायरेक्ट सपोर्ट किया, तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी। भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा, अजित पवारांचं दिल्लीत मोठं विधान। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवी महत्त्वाची खाती आणि अर्थखातं। राज्यसभेत 3, लोकसभेत 1 खासदार असल्यानं केंद्रातही हवं मंत्रीपद, सूत्रांची माहिती। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा, रुपाली चाकणकरांचं विधान। तर दादा मुख्यमंत्री होत असतील तर अभिनंदन करेन, रोहित पवारांचंही समर्थन। महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला हवा होता, जितेंद्र आव्हाडांनी निकालानंतर व्यक्त केली खंत। निवडणूक प्रक्रियेवरतीच काँग्रेसकडनं संशय व्यक्त, मतदान केंद्रावर गर्दी नसताना रात्री 11 पर्यंत कुठे मतदान झालं, वाढलेल्या टक्केवारीवरनं नाना पटोलेंचा सवाल। एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचूप संबंध देश सोडून जातील। उद्धव ठाकरेंबाबत रामदास कदम यांचं खळबळजनक वक्तव्य। झारखंडमध्ये चौथ्यांदा हेमंत सोरेन सरकार, रांचीमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। राहुल गांधींसह ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती।